सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज सोन्याच्या दरामध्ये गेल्या 6 महिन्यातील सर्वाधिक जास्त घसरण झाल्याचं बघायला मिळालं। अमेरिका इराण युद्धामुळे सोन्याच्या दरावर मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी आता आलेली आहे। सोन्याचे भाव वाढल्याने सरकारने तातडीने बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोन्याचे दर आता इथून पुढचे 10 दिवसांसाठी कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहेत, आता इथून पुढे नेमकं किती रुपयांनी सोनं घसरणार आहे याबद्दल महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी आता जाहीर केला आहे। त्यामुळे सोनं जर तुम्ही खरेदी करणार असाल तर हा अंदाज तुमचे लाखो रुपये वाचवणार आहे। यामध्ये सांगण्यात आले सोनं एप्रिल महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खाली येणार आहे। आजपासूनच सोने घसरायला सुरुवात झाल्या। गेल्या 24 तासात 15 ते 20 हजार रुपयांच्या वरती सोनं घसरल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या 24 तासामध्ये म्हणजेच उद्या परवा इथपर्यंत 20 ते 25 हजार रुपयेपर्यंत सोन्यामध्ये घसरण होऊ शकते। 50 ते 60 वर्ष अनुभव असणाऱ्या सोनारांनी अंदाज व्यक्त केला आहे। याबद्दल एक महत्त्वाचा रिपोर्ट देखील आता समोर आला आहे। सोनं एकदमच खाली घसरत असल्यामुळे नागरिक आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। पेपरला बातम्या देखील येऊ लागलेत, तसेच टीव्हीला देखील जोरदार बातम्या आज येऊ लागलेत की नेमका आज किती रुपयांनी सोनं घसरलंय। आज 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा ताजा दर नेमके या ठिकाणी किती आहे, आता पुढील एप्रिल महिन्यामध्ये सोनं किती रुपयांनी यापेक्षा खाली घसरणार आहे याबद्दलचा एक नवीन अंदाज सरकारने घेतलेल्या काल एका कॅबिनेट बैठकीमध्ये आता सांगण्यात आला आहे। त्यामुळे आज सकाळीच या निर्णयामुळे बाजार उघडताच असं काय झालं की ज्यामुळे सोनं आता डायरेक्ट तोंडावर आपटलंय, सोनं स्वस्त झालंय। मग आज सोन्याच्या भावात असं किती रुपयांनी या ठिकाणी बदल झालाय। 22 कॅरेट जे शुद्ध सोनं, यापासून आपण गळ्यातील कानातील शुद्ध सोने बनवले जातात, तर त्याचे दर आता किती रुपयाचं घसरल्याचं पाहायला मिळतंय। ज्यामुळे अचानक ग्राहकांची दुकानावर प्रचंड गर्दी झाल्याचं बघायला मिळालं। सरकारने असा कोणता निर्णय या ठिकाणी घेऊन टाकलाय की ज्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सोन्याचा भाव या ठिकाणी घोड्याला जशा प्रकारे लगाम लागतं तशा प्रकारे 24 तासामध्ये कंट्रोल आल्याचं बघायला मिळालं। अमेरिका इराण युद्ध जोरदार सुरू आहे, तुम्हाला पण माहित आहे। सगळीकडे लोकांना गॅस मिळणं झालाय, पेट्रोल मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत। अशा परिस्थितीमध्ये सोन्याचे दर एकदम खाली घसरल्याने ग्राहक आता सोनं घेण्यासाठी गर्दी करू लागलेत, अक्षरशः या ठिकाणी नाचू लागलेत। इतके दिवस सोन्याचे भाव बेलगाम घोड्यासारखे वर पळत होते, पण मात्र सोन्याच्या भावाला कुठेतरी या ठिकाणी ब्रेक लागल्याचं आता बघायला मिळतंय। वाढलेल्या सोन्यामुळे कुठेतरी लोक नाराज झाली होती। त्यामुळे मोदी सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा निर्णय काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये आता घेऊन टाकलाय। ज्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये आज सकाळी मार्केट उघडताच एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण तयार झाल्याचं बघायला मिळालं। महत्त्वाच्या या सरकारच्या निर्णयामुळे आता सोन्याच्या भावामध्ये मोठी उलथापालथ या ठिकाणी होताना दिसत आहे। आणि नेमकं किती रुपयांनी सोनं एप्रिल महिन्यामध्ये घसरणार आहे, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आज किती हजार रुपयांनी सोनं खाली पडलंय आणि पुढच्या 24 तासात अशी बातमी समोर येत आहे की 25 ते 30 हजार रुपयांनी सोनं आणखी या ठिकाणी घसरणार। याबद्दलचा निर्णय नेमकं काय काय झालेत, आजचे सोन्याचे भाव 10 ग्रॅमचे किती या ठिकाणी आता भाव झालेत, 1 तोळ्याचे किती भाव आहेत, 1 ग्रॅमचे किती दर आहेत, आणि तुम्ही आता गळ्यामध्ये अंगामध्ये घालणारे शुद्ध सोनं 22 कॅरेटचं किती रुपयांनी आज घसरलंय याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। काल कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आज मार्केटमध्ये दुकान उघडायच्या आधीच लोक या ठिकाणी दुकानाबाहेर लोक सोनं घेण्यासाठी गर्दी करू लागले होते। लोकांना वाटत होतं की सोनं आता दुकानामध्ये संपेल की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण बसल्या। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी नागरिकांनी, महिलांनी रांगा लावून आज सोनं खरेदी करण्याच्या तयारीला लागले होते। कारण अमेरिका इराण युद्ध जोरात सुरू आहे, गॅस मिळणं झालाय, पेट्रोलच्या किमती वाढलेत, यामुळे सोन्याच्या दरामध्ये भयंकर घसरण झाल्याचं बघायला या ठिकाणी मिळालं। कोल्हापूर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा, सातारा, मुंबई, ठाणे, बीड, जालना, परभणी सगळीकडे सोन्याच्या किमती आता कमी झाल्याचं बघायला मिळतंय। अशा प्रकारच्या बातम्या देखील जोरदार पसरू लागलेत, जणू काही सोन्याचा पाऊसच पडलाय असं वातावरण या ठिकाणी आता दिसू लागल्याचं बघायला मिळालं। मग आज
18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचा दर किती हजार रुपयांनी नेमकं घसरलाय? पुढच्या 24 तासामध्ये अशी बातमी या ठिकाणी समोर येत आहे की 25 ते 30 हजार रुपयांनी आणखी सोनं या ठिकाणी घसरणार. मग नेमकं तुम्हाला आता सोनं खरेदी करायचं की सोनं घेण्यासाठी अजून 2-3 दिवस वाट बघावी का पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये नेमकं किती हजार रुपयांनी सोनं या ठिकाणी आता खाली पडणार आहे? कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये सोने या ठिकाणी एप्रिल महिन्यासाठी स्वागत करण्यासाठी किती रुपयांनी खाली आणायचं यांच्या बैठकीमध्ये आता काय काय निर्णय झालेत? तुम्ही जर 2026च्या एप्रिल ते मे या लग्नामध्ये म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त या ठिकाणी सर्वात जास्त आहेत, त्यामुळे आता लग्नामध्ये सोनं वगैरे खरेदी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा, कारण तुमचे हजारो रुपये या ठिकाणी आता वाचणार आहेत. कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सकाळीच या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये भयंकर घसरण झाल्याचं बघायला मिळालं. आज सकाळी आता एक महत्त्वाचा बदल सोन्याच्या दरामध्ये घडलाय. संपूर्ण भारताच्या बाजारपेठेमध्ये एकच धुमाकूळ घालताना या ठिकाणी आता बदल महत्त्वाचा दिसून येतोय. स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एक महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली, ज्यामुळे इतिहासात सगळ्यात मोठी उलथापालथ सोन्यामध्ये आज पहिल्यांदाच या ठिकाणी दिसून येत आहे. मग नागरिकांनो, महिलांनो, तुम्ही आता सोनं खरेदी करायचं का थोडं थांबायचं? तुमच्यासाठी एक सोनं खरेदी करण्यासाठी सुवर्ण संध्याचा आवश्यकते का? आज 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचे दर जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला आनंद हा 100% होणार आहे. मग आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक मोठा चान्स या ठिकाणी असू शकतो का? लॉटरी तुमच्या आता लागणार आहे का? महत्त्वाचं या ठिकाणी आता विधान मोदींनी काय केलंय? सगळीकडे लोकांना गॅस मिळाना झालाय, लोकांकडे पैसे नाहीत, पेट्रोल मिळाना झालंय, लोक सोनं घेण्याकडे दुर्लक्ष करू लागलेत. त्यामुळे हा चान्स तुम्ही अजिबात सोडू नका. गेल्या 24 तासात सोनं 10 ते 15 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. पुढच्या 24 तासामध्ये सोनं या ठिकाणी 25 ते 30 हजार रुपयांनी स्वस्त होणार अशा प्रकारची माहिती मिळत आहे. मग खरंच आता इतकं सोनं खाली येणार आहे का? आज 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचा ताजा दर या ठिकाणी काय आहे? आता तुम्हाला पुढच्या 1 मिनिटाच्या आतमध्ये सर्व काही सांगणार आहे. जेव्हा सोनं स्वस्त झाल्याच्या बातम्या बाजारात पसरल्या, त्यामुळे सोनारांच्या दुकानामध्ये गर्दी होताना आता या ठिकाणी दिसून येत आहे. मग आजचा सोन्याचा भाव नेमका किती असणार आहे? आज सकाळपासून सराफांच्या दुकानामध्ये गर्दी होताना का नेमकं दिसून येत आहे? उत्साहाचं वातावरण लोकांना सोनं घेण्यासाठी का निर्माण झाल्याचं दिसतंय? कोणती मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी लोकांसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आल्या? आता ज्यांनी आधी सोनं या ठिकाणी खरेदी करून ठेवलंय, नेमकं ते लोक आता का रेड येऊ लागलेत? त्यांना टेन्शन काय येऊ लागलंय? आजचा ताजा भाव सोन्याचा नेमकं किती असणार आहे? पुढच्या एप्रिल आणि मे या 2 महिन्यापर्यंत सोन्याचे भाव कशा प्रकारे पलटी मारणार आहेत, खाली आल्याचं तुम्हाला बघायला मिळणार आहे. भविष्यात सोन्याविषयी काय महत्त्वाची माहिती सरकारच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी घेण्यात आल्या, सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मोबाईल हातात धरून फक्त 1 ते 2 मिनिटे बघत राहा. सोनं आता विकत घेण्यासाठी खरंच तुम्हाला सुवर्ण संधी सध्याला आल्या का अजून सोन्याच्या भावाने अजून किती दिवस या ठिकाणी वाट तुम्हाला पाहावी लागणार आहे का? आता किती या ठिकाणी कोणते बदल सोन्यामध्ये होणार आहेत, ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी सुवर्ण संधी आता चालून आल्याचं बोललं जात आहे. आज नेमकं सोनं किती रुपयांनी खाली घसरलंय, ज्यामुळे बाजारात अचानक सोनं घेण्यासाठी लोकांची गर्दी वाढल्याचं बघायला मिळतंय. अखेर सोन्याच्या तेजीचा फुगा जो आहे तर तो या ठिकाणी कित्येक दिवसानंतर आज अचानक फुटल्याचं सर्वांना बघायला मिळू लागलंय. तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत सोनं विकत घ्यायचं का थोडं थांबायचं? सोनं आता किती रुपयांनी खाली घसरलंय आणि सरकारने याबद्दल काय महत्त्वाचे निर्णय घेतलेत, तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे. आता बघा, या ठिकाणी सोन्याचे जे काय बदललेले निर्णय आहेत तर ते सरकारच्या माध्यमातून घडवून आणले जातील. म्हणजे आजचे सोन्याचे भाव नेमकं किती आहेत? 18 कॅरेट सोन्याचा भाव ताजा काय आहे? 22 कॅरेटचा भाव काय आहे? 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव नेमकं किती या ठिकाणी आहे? तसेच 1 ग्रॅम सोनं, 8 ग्रॅम सोनं आणि 10 ग्रॅम सोन्याचे वजनाचे दर महाराष्ट्रामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये नेमकं काय दर चालू आहेत तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता तुम्हाला मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे, मोदी साहेबांच्या एका घोषणेमुळे आता तुम्हाला सोनं घेण्यासाठी भरपूर फायदा होणार आहे. सगळं सविस्तर या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे. महत्त्वाच्या टिप्स देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला आता सोनं खरेदी करायचं का एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांसाठी पुढे या ठिकाणी आता कोणत्या महिन्यामध्ये सोनं खरेदी करायचं, नेमकं कधी तुम्हाला या ठिकाणी किती पर्यंत या ठिकाणी सोन्याचे दर आता खाली येऊ शकतात,
काही जण आता म्हणू लागलेत की एप्रिल महिन्यात सोनं महाग होईल, आत्ताच खरेदी करा असं काही जण म्हणू लागलेत. परंतु येणाऱ्या एप्रिल महिन्यात सोनं भयंकर स्वस्त होईल असं त्या ठिकाणी काही जण म्हणू लागलेत. थोडं थांबा असं म्हणू लागलेत. मग तुम्हाला नेमकं आता काय करायचं? नेमकं किती रुपयांनी सोनं आज घसरलंय? मागच्या 24 तासामध्ये 15 ते 20 हजार रुपयांनी सोनं घसरलंय आणि पुढच्या 24 तासामध्ये 20 ते 25 हजार रुपयांनी सोनं आणखी घसरणार अशा बातम्या येऊ लागलेत. कारण आता सोनार या ठिकाणी परफेक्ट अंदाज सांगू लागलेत की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एप्रिल महिन्यात सोनं 1 लाख रुपयांच्या आतमध्ये येणार. तर अनेक सोनार असं पण म्हणू लागलेत की आता त्यामुळे मोठा दिलासा मिळतोय. सोनं आता 70 ते 80 हजार रुपयांच्या आतमध्ये एप्रिलमध्ये येऊ शकतं. त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय, अमेरिकेचे आपलं संबंध चांगले या ठिकाणी होऊ लागलेत. अमेरिका इराण युद्ध सुरू झालंय, परंतु आपले संबंध चांगले होऊ लागलेत. त्यामुळे 70 ते 80 हजार रुपयेपर्यंत सोनं खाली येऊ शकतं असा सुद्धा अंदाज अनेक तज्ज्ञांनी आणि सोनारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सरकारने नेमकं कॅबिनेट बैठकीमध्ये सोन्याबद्दल आता कोणते निर्णय घेतलेत? एप्रिलमध्ये सोनं या ठिकाणी किती हजार रुपयांनी खाली या ठिकाणी घसरू शकतं? एप्रिल आणि मे या पुढच्या 2 महिन्यामध्ये सोनं किती प्रमाणात खाली घसरू शकतं? आज सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा ताजा दर काय? आता 24 तासात सोनं 15 ते 20 हजार रुपयांनी खाली घसरलंय. मग त्या ठिकाणी तुम्हाला आज विकावं का थोडं थांबावं? सोनं खरेदी करावं का थोडं थांबावं? कारण पुढच्या 24 तासामध्ये आता हेच सोनं 20 ते 25 हजार रुपयांनी खाली घसरणार अशा प्रकारच्या बातम्या येऊ लागलेत. मग नेमकं तुम्हाला सोनं आता खरेदी करायचं का थोडं थांबायचं? परत सोनं खरेदी करायचं या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही आता सोनं खरेदी केला तर कदाचित तुमचा तोटा होऊ शकतो. जर पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये सोनं खरेदी करायचं असेल तर तरी सुद्धा तुमचा तोटा होऊ शकतो. मग नेमकं सरकारने मीटिंगमध्ये काय काय सूचना सोनं घेण्यासाठी दिलेत? आता तुम्ही कधी तुम्हाला सोनं खरेदी करायचा चान्स आहे? तुमचा 1000 रुपये या ठिकाणी आता वाचू शकणार आहेत. हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. सरकारने तुम्हाला थांबायला सांगितलंय की आता सोनं खरेदी करायला सांगितलंय, हेच आपण या ठिकाणी आता सविस्तरपणे बघणार आहोत. कारण जर चुकीचा निर्णय तुम्ही घेतला तर तुमचा तोटा भयंकर होऊ शकतो. जर तोटा तुम्हाला करून घ्यायचा नसेल तर सरकारने सांगितलेले निर्णय कोणकोणते या ठिकाणी तुम्हाला आता पाळायचे आहेत? सोनं पडणार की या ठिकाणी आता एप्रिल महिन्यामध्ये वाढणार याबद्दलची सविस्तर अपडेट सांगत आहे. सोनं चांदी विकत घेताना तुम्हाला नेमकं काय काय काळजी घेतली पाहिजे, फायदा जास्तीत जास्त कसा करून घ्यायचं हे व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. बघा, सोन्या चांदीचे भाव दररोज बदलताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. मोदी साहेबांच्या घोषणेमुळे जे काय आता बदल झालेत तर तो ऐतिहासिक बदल या ठिकाणी आता मानला जातोय. सोन्याचे भाव चांगल्या पद्धतीने आता खाली उतरत आहेत. आता जे भाव तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त पटीने घटायला सुरुवात झाल्या. तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की यानंतर भाव आता अजून उतरणार आहेत का वाढणार आहेत? काही जण म्हणतायत येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये सोनं या ठिकाणी भल्या मोठ्या किमतीला जाऊ शकतं. तर या विरोधात काही जण या ठिकाणी असं पण आता म्हणू लागलेत की आता 1 लाख रुपयांच्या आतमध्ये आता मोदींच्या निर्णयामुळे सोनं आता येऊ शकतं. सोन्याच्या दरावर परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. सोन्या चांदीचे विमान जे आहे तर रॉकेट जे आहे तर या ठिकाणी आता वरच्या दिशेने जे उडत होतं तर ते नेमकं आता कधीपर्यंत खाली आता येत असल्याचं पाहायला मिळणार आहे. मग सोनं या ठिकाणी खाली येण्याची तारीख सुद्धा सरकारने कोणती जाहीर केल्या? एप्रिल महिन्याच्या 3 तारखा आता जाहीर केलेत. एप्रिल महिन्याच्या कोणत्या तारखांना तुम्हाला सोनं घ्यायचं आहे? तुम्हाला माहिती असेल, सोनं प्रचंड प्रमाणामध्ये मागील 5 वर्षामध्ये या ठिकाणी खाली येत होतं. कोरोनासारखी महामारी झाली तरी सुद्धा या ठिकाणी सोन्यामध्ये बदल दिसला नव्हता. मग मोदीजींच्या बैठकीमध्ये काय काय या ठिकाणी निर्णय झालेत? 3 अंदाज सांगण्यात आलेत. या 3 अंदाजावरून तुम्हाला समजणार आहे की सोनं आता काय काय या ठिकाणी परिस्थिती बदलू शकतं. सगळ्यात पहिल्यांदा आपण चांदीच्या आजच्या ताज्या दराने सुरुवात करूया. त्यानंतर महत्त्वाचे 3 अंदाज तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी आज 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा दर काय सांगतो. सुरुवात करूया चांदीच्या ताज्या दराने. बघा, चांदीचा 1 ग्रॅमचा दर आहे 260 रुपये. आज चांदीचा 8 ग्रॅमचा दर आहे 2080 रुपये. 10 ग्रॅमचा चांदीचा दर आहे 2600 रुपये. बघा, 100 ग्रॅमचा चांदीचा दर आहे 26,000 रुपये. म्हणजे चांदीनं कालच्या पेक्षा आज जवळपास या ठिकाणी जर बघायला गेलं तर 1 किलोला जर विचार केला तर 30 ते 35,000 रुपयांची घसरण चांदीमध्ये झाल्याचं बघायला मिळतंय. मग आज 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा ताजा दर काय हे तर तुम्हाला सांगणारच आहे. बघा, एप्रिल महिन्यासाठी 3 अंदाज जाहीर केलेत.
पहिला अंदाज असा आहे, सोनं आता या ठिकाणी युद्ध जर कमी झालं आणि मोदीजींचे आणि अमेरिकेचे संबंध चांगले राहिले आणि जर आता अमेरिकेचा डॉलर जर घटला तर सोनं परत एकदा या ठिकाणी आता तुम्हाला आता 1.25 लाख रुपयाच्या आसपास आल्याचं पाहायला मिळालं. जर युद्ध वाढलं आणि समस्या भरपूर निर्माण झाल्या आणि लोकांनी शेअर बाजारामधील पैसा काढून सोन्यामध्ये गुंतवला तर हे सोनं आता तुम्हाला माहित आहे मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे 1,85,000 रुपयाचा टप्पा पार केलतं, तर तो टप्पा सुद्धा या ठिकाणी पार करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तिसरा अंदाज व्यक्त केला आहे की तुम्ही थांबा, थोडी प्रतीक्षा करा, मग सोन्याची खरेदी करा सांगण्यात आलंय. मग आज 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचं आणि 14 कॅरेटचं सोन्याचा दर काय, तर बघा आज 14 कॅरेट सोन्याचा दर जर बघायला गेला तर 85,570 रुपये या ठिकाणी आहे. 18 कॅरेटचा दर 1,10,090 रुपये, 22 कॅरेटचा दर 1,34,000 रुपये, 24 कॅरेटचा दर 1,46,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी आज पाहायला मिळू लागला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणार असाल तर विचारपूर्वक करा, अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्या, सोनारांना विचारा आणि मग सोनं खरेदी करा. अशा प्रकारची सूचना तुम्हाला देण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.